दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। रहा अपडेट न्यूज। जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सोडून पुन्हा भाजपामध्ये घरवापसी करत असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे। दुसरीकडे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांच्याबद्दल माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली बघूया। रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल, चाळीसगाव। नाही का, मी तुम्हाला परत सांगितलं की ते मोठे नेते आहेत, त्यांचं डायरेक्ट लाईन वरती येते म्हणतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की मी डायरेक्ट मोदी साहेबांची माझी लाईन आहे, अमित भाईंची लाईन आहे माझी, ते असं म्हणतात। परवाच म्हटले ते, मी ऐकलं आपल्या माध्यमातून, त्यामुळे हे मी सांगू शकत नाही, कारण मी काय आता कुठे राहिले ते, त्यांच्या गावाची ग्रामपंचायत सुद्धा 7 लोकांची त्यांच्याकडे तर नाहीये। ते दूध डेअरीचे चेअरमन आहे, त्याच्याकडे एक त्यांच्या स्वतःच्या पद्धती सुद्धा त्या ठिकाणी पडल्या जळगाव जिल्ह्यामध्ये। आमदारकीमध्ये सुद्धा त्यांची कन्या त्या ठिकाणी पडली, तरी बँक होती ती सुद्धा त्याच्याकडे काय राहिलेलं आहे। आणि तुम्ही एवढं नेत्याला सेवा देतील का, केंद्रात सेवा देतील का, राज्यात सेवा देतील का? मला वाटतं जर दिवा विझलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही एवढं का बोलतायत मला कळत नाहीये। आता मी ते सांगतोय की त्यांचं डायरेक्ट हॉटलाईन केंद्रात आहे बाबा, आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना माहित नाही। गिरीश भाऊंना कदाचित पूर्ण माहिती नसावी। मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये एक 2-3 ग्रामपंचायती वगळल्या तर भारतीय जनता पार्टीची एकही ग्रामपंचायत आज नाही आहे। सर्व ग्रामपंचायती माझ्या ताब्यामध्ये आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती माझ्या ताब्यात आहे, खरेदी विक्री संघ माझ्या ताब्यात आहे, बहुतांशी 90% सोसायटी आहे माझ्या ताब्यात आहे, आणि साऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांवर माझा ताबा आहे। माझी ग्रामपंचायत ही माझीच आहे। त्यांना चुकीची माहिती मिळते की कोथळी ग्रामपंचायत दुसराच आहे, त्यांनी येऊन त्या सरपंचाला विचारावे की तो कुणाचा माणूस आहे, आणि त्यामुळे दिशाभूल करणारी माहिती करणं। दूध संघ माझ्या ताब्यात 7 वर्ष होता, जिल्हा बँक माझ्या ताब्यात 7 वर्ष होती। आता एक मताने ते पडली किंवा परत निवडून येईल। आजपर्यंत 50 वर्षामध्ये जिल्हा बँक किंवा दूध फेडरेशन भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात कधीही नव्हतं। मी ते माझ्या ताब्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर आणलं, आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कोणाकडे किती संस्था आहेत आणि माझ्या मतदारसंघात काय आहे स्थिती आहे हे सर्वांना माहिती आहे। कदाचित अधिक माहिती घेतली असती तर त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली असती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.